मित्रांनो, कोकण मंडळाच्या म्हाडा लॉटरी संदर्भात विविध प्रश्न आपले प्रेक्षक विचारत आहेत. नेमकंच आपण कालच एक नवीन व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, पारसीनगर या ठिकाणचा, आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच बाबतीत काही प्रश्न विचारले होते. आणि आज आपण आलेलो आहोत एका नवीन प्रोजेक्टच्या ठिकाणी, जो प्रोजेक्ट आहे कळवा या ठिकाणी. आणि कळवा हे मध्य रेल्वेवरचं ठाणे आणि मुंब्रा या स्टेशनच्या दरम्यानचं महत्त्वाचं स्थानक आहे. कळवा वेस्टला अर्थातच कळवा पश्चिमेला उतरल्यानंतर आपल्याला सरळ शेअरिंग रिक्षा मिळतात, जे 20 रुपये आपल्याला आकारतात. आणि त्या शेअरिंग रिक्षा सोबतच अनेक विविध बससुद्धा त्या ठिकाणी जातात, जे पारसीनगर किंवा रेती बंदर, आगासन या ठिकाणी जाणाऱ्या बससुद्धा उपलब्ध आहेत. आणि हा जो प्रोजेक्ट आहे तोही जो काल मी प्रोजेक्ट दाखवला वाधवा बिल्डर्सचा एव्हरग्रीन हाईट्स, त्याच्याजवळच त्याच्या बाजूलाच आहे ही जी समोर बिल्डिंग दिसते मित्रांनो, तोच हा प्रोजेक्ट आहे जो आज आपण चाललेलो आहोत. आणि गोपीनाथ सबलाईम असं त्या प्रोजेक्टचं नाव आहे, जो वेदांत ग्रुप्स या डेव्हलपरनी डेव्हलप केलेला आहे. मित्रांनो, नुकतीच म्हाडाने कोकण मंडळाची लॉटरी जाहीर केली. आहे की लवकरच त्याच्यावरती ते काहीतरी सोल्युशन काढणार आहेत. आता तुम्ही मागे बघता, हाच तो एंट्रन्स आहे ज्या ठिकाणी लोक जातात, त्या प्रोजेक्टचा एंट्रन्स आहे. इथून एंट्री करायची आहे. एंट्रन्स केल्यानंतर बाजूला तुम्हाला जी गाडी आहे, गाडीसाठी सुद्धा या ठिकाणी जागा दिलेली आहे. जो चौक आहे तो अतिशय खूप चांगला मोठा चौक आहे. त्या चौकामध्ये मी सध्या उभा आहे आणि चौकामधूनच मी तुम्हाला सगळी काही माहिती देत आहे. म्हणून मित्रांनो, ज्या अर्जदारांना अशी इच्छा आहे की या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचे आहेत, तर ते अर्जदार या ठिकाणी अर्ज करू शकतात, या ठिकाणी अप्रोच करू शकतात. लोकेशनबाबत आणि इतर काही सोयीसुविधेच्या बाबत या ठिकाणी कुठलीही अशी जास्त टेन्शन नाही आहे. कळवा स्टेशन पण जास्त लांब नाही आहे. तुम्हाला फक्त शेअर रिक्षा जर केली, मला साधारणतः 20 रुपये
500 मीटर अंतरावरती, 500 मीटर पण नाही मित्रांनो, ते 300-400 मीटर येतं. डीमार्ट रेडी 1 किलोमीटर अंतरावरती आहे. जम्बो जो पोद्दार जम्बो किड्स आहे ते फक्त 100 मीटर अंतरावरती आहे. आर्किड इंटरनॅशनल 9 किलोमीटर आहे आणि सफायर हॉस्पिटल हे 1 किलोमीटर अंतरावरती आहे. आता महत्त्वाचा आहे प्रकल्पाचा पत्ता. तर प्रकल्पाचा पत्ता आहे गोपीचंद सबलाईम, वेदांत ग्रुप, रिलायन्स मार्केट जवळ, पारसिक नगर, कळवा, ठाणे. आता आपण फ्लोर प्लॅनबद्दल माहिती पाहूया. सदर माहिती म्हाडाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर फ्लोर प्लॅन या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, काही 3 BHKची घरे आहेत, काही 2 BHKची घरे आहेत आणि काही 1 BHKची घरे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, आम्ही जो बिल्डरच्या वेबसाईटवरून एक नकाशा डाउनलोड करून घेतलेला आहे. हा जो सॅम्पल फ्लॅट आहे किंवा हे जे पिक्चर आहे, ही इमेज आम्ही डाउनलोड केलेली आहे विकासकाच्या वेबसाईटवरून. इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 3 BHK फ्लॅट आहेत, या ठिकाणी 2 BHK फ्लॅट आहेत आणि या ठिकाणी हे 1 BHKचे फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आता पाहूया मित्रांनो 1 BHK बद्दलची माहिती. आता 1 BHKचा तुम्ही इथं फ्लोर प्लॅन पाहू शकता. या ठिकाणी बघा हॉल दिलेला आहे, हॉलनंतर किचन आहे, प्रशस्त असं किचन आहे आणि बाजूला आहे बेडरूम. तर बेडरूम आणि हॉलला छोटे खाली बाल्कनीसुद्धा या ठिकाणी दिसून येते. तर इथे तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता की बाजूला छोटीशी बाल्कनी आहे. हा 1 BHKचा पॅसेज आहे, 1 BHKचा हॉल आहे. नंतर पॅरलल किचन दिलेलं आहे 1 BHKसाठी, खूप चांगलं आहे किचन, पण एक सेपरेट किचन आहे वेगळं. आणि बेडरूममध्ये टॉयलेट हे अटॅच आहेत, म्हणजे मास्टर बेडरूम असं आपण म्हणायला हरकत नाही. म्हणून एकंदरीत या ठिकाणी 1 BHK सुद्धा खूप चांगल्या किमतीमध्ये उपलब्ध आहे. आता 2 BHK बद्दल जर बोलायचं झालं तर 2 BHKचं तुम्ही इथे फ्लोर प्लॅन पाहू शकता. या ठिकाणी हॉल हा सेंटरमध्ये आहे, मध्ये आहे आणि हॉलच्या एका बाजूला मास्टर बेडरूम आणि दुसऱ्या बाजूला एक बेडरूम दिलेला आहे. म्हणजे हॉलच्या दोन्ही साईडला बेडरूम आहेत आणि एका साईडला जे किचन आहे. म्हणून एका साईडला 1 बेडरूम, एक किचन आणि हॉल असं एक वेगळं पद्धत या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे. 2 BHKचा हॉल आपण पाहू शकतो. या ठिकाणी प्रशस्त असा हॉल आहे, मोठा हॉल आहे. किचन L टाईपमध्ये दिलेला आहे, जो आपण या लोकेशन या चित्रामध्ये पाहू शकता. आणि 2 BHK हा मास्टर बेडरूम आहे, विथ बाल्कनी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि आता यानंतरचा सर्वात महत्त्वाचा विषय मित्रांनो, या प्रकल्पातील घरांचा बाजारभाव काय आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता करंट सध्या इथे 76 लाखाला 1 BHK जातो आहे आणि 1.4 लाखाला ही 2 BHKची रेट्स या ठिकाणी जात आहेत. या ठिकाणी खरं तर 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK तीनही प्रकारचे फ्लॅट अवेलेबल आहेत, परंतु 1 BHK हा 76 लाख एवढी त्याची किंमत आहे. या ठिकाणचा आजूबाजूचा परिसर, रस्ते हे सुद्धा खूप प्रशस्त आणि चांगले आहेत. लोकेशनसुद्धा खूप चांगलं आहे, आजूबाजूची वस्तीसुद्धा खूप चांगली आहे. मित्रांनो या ठिकाणी दळणवळणाचा विचार केला किंवा ट्रान्सपोर्टेशनचा विचार केला तर आपण कळवा स्टेशनवरून रिक्षाने तर येऊ शकतो. त्याशिवाय विविध बसेस या ठिकाणी चालवल्या जातात. आता या ठिकाणी कोणत्या बसेस चालतात तर त्याच्यापैकी सर्वात पहिला आहे TMTची बस क्रमांक 87, 39, 72, 20, 75 ह्या TMTच्या बसेस चालतात. आणि बेस्टच्या 494 जी मुलुंड डेपोवरून आणि घाटकोपर डेपोवरून या ठिकाणी येते. आता ह्या ज्या बसेस आहेत मित्रांनो, पुढे जे रेतीबंदर आहे किंवा जे आगासन गाव आहे त्या ठिकाणी जाणाऱ्या बसेस आहेत, बऱ्याच बसेस या ठिकाणी जातात. शिवाय मीरा रोडवर जाण्यासाठी सुद्धा डायरेक्ट बसेस या ठिकाणून उपलब्ध आहेत. म्हणून हे जे TMT आणि हे बेस्ट बस दोन्ही प्रकारच्या बसेस आपल्याला या प्रकल्पाच्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. स्टेशन, कळवा स्टेशन, नवी मुंबई, नाशिक या ठिकाणी जाण्यासाठी खूप चांगली कनेक्टिव्हिटी आहे. तर हे होतं मित्रांनो स्कीम कोड क्रमांक, योजना संकेतांक क्रमांक 291 पारसिक नगर ठाणे येथील प्रकल्पाची माहिती. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.